नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. अंजनी पुत्र हनुमानाच्या जन्मस्थळाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी म्हणून नाशिकमध्ये आयोजित शास्त्रार्थ सभेत चांगलाच गदारोळ झाला. नाशिकचे महंत सुधीरदास पुजारी आणि किष्किंधातल्या गोविंदानंद सरस्वती स्वामी यांच्यात हमरीतुमरी झाली. समाजाला धार्मिक उपदेश देणाऱ्या संत महंतांचं हे रूप पाहून अनेकांच्या भुवया उंचवल्या नाही तरच नवल. पण ती चर्चा हमरीतुमरीवर का आली, पाहूया याविषयीचा हा खास रिपोर्ट. धर्मशास्त्रार्थ परिषदेत गदारोळ. जगद्गुरु शंकराचार्य को कांग्रेस दल ने माफी मांगे. महंतांमध्ये हमरीतुमरी. हनुमान जन्माचा वाद चिघळला. जगद्गुरु शंकराचार्य द्वारका पीठाधीश्वर को ज्योतिष पीठाधीश्वर को कांग्रेस करके बोले. पहले जगद्गुरु जी से क्षमा मांगे. आप जगद्गुरु जी से क्षमा मांगे. हे दृश्य आहे नाशिक मधल्या धर्मशास्त्रार्थ परिषदेतील. रामभक्त हनुमानाच्या जन्मावरून सुरू असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र इथे चर्चेच्या ऐवजी महंत आणि धर्माचार्य हमरीतुमरीवर आल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमधल्या महंत सुधीरदास पुजारी यांनी कर्नाटकातील किष्किंधाच्या श्री हनुमंत जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे गोविंदानंद सरस्वती स्वामी यांच्यावर माईक उगारला आणि दोघांमध्ये हमरीतुमरी झाली. माफी मांगे. जगद्गुरु शंकराचार्य को कांग्रेस दल ने माफी मांगे. समाजाला सदाचाराचे धडे देणारे हे संत महंत धर्मशास्त्रार्थ परिषदेत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. पुन्हा एकदा पहा धर्मशास्त्रार्थ परिषदेत नेमकं काय घडलं. माफी मांगे. जगद्गुरु शंकराचार्य को कांग्रेस दल ने माफी मांगे. हे आहेत कर्नाटकातल्या किष्किंधाच्या श्री हनुमंत जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे गोविंदानंद सरस्वती स्वामी. हनुमानाचा जन्म किष्किंधामध्ये झाला असून किष्किंधा हेच हनुमानाचं खरं जन्मस्थान असल्याचा दावा गोविंदानंद सरस्वती यांनी केला आहे. त्याला नाशिकमधल्या संत महंतांनी कडाडून विरोध केला. मारुतीरायांचा जन्म नाशिकमधल्या अंजनेरीच्या डोंगरावरती झाल्याचा दावा नाशिकमधल्या महंतांनी केलाय. आणि याच वादावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी नाशिकमध्ये धर्मशास्त्रार्थ परिषद बोलवण्यात आली होती. गोविंदानंद सरस्वती स्वतःचा परिचय देत असतानाच वादाला तोंड फुटलं. द्वारकाधीश पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं महंत सुधीरदास पुजारी यांनी सांगताच गोविंदानंद सरस्वती यांचा संताप झाला. सुनिए, असंबद्ध चर्चा है. जगद्गुरु शंकराचार्य द्वारका पीठाधीश्वर को ज्योतिष पीठाधीश्वर को कांग्रेस करके बोले. पहले जगद्गुरु जी से क्षमा मांगे. आप जगद्गुरु जी से क्षमा मांगे. महंत सुधीरदास पुजारी यांनी माफी मागावी अशी मागणी गोविंदानंद सरस्वती यांनी केली. तर सुधीरदास पुजारी यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. आपण जगद्गुरू शंकराचार्यांचा अपमान केलेला नसल्याचा दावा महंत सुधीरदास यांनी केला. तर इकडे गोविंदानंद सरस्वती आपल्या माफी मागण्याच्या मागणीवर अडून बसले आणि चर्चेदरम्यान गोंधळ सुरू झाला. बघता बघता वाद वाढला आणि ही चर्चा हमरीतुमरीवर जाऊन पोहोचली. शास्त्रार्थ परिषदेत गोंधळ उडाला तो हा असा. माफी मांगे. जगद्गुरु शंकराचार्य को कांग्रेस दल ने माफी मांगे. हनुमानाच्या जन्मस्थळावरून सुरू झालेल्या चर्चेचं बघता बघता गदारोळात रूपांतर झालं. आप बोलिए, मुझसे गलती हो गई. गलती हुआ. जगद्गुरु शंकराचार्य को मान रहे. जगद्गुरु शंकराचार्य
गोविंदानंद सरस्वती यांनी केलेल्या आरोपांचं महंत सुधीरदास पुजारी यांनी जोरदार खंडन केलंय. जगद्गुरू शंकराचार्य यांना आपण काँग्रेस धार्जिणं म्हटलं नसल्याचा दावा सुधीरदास पुजारी यांनी केला. शंकराचार्यांचा मी अपमान केला नाही. माझ्यावरती पूजनीय आहे, माझ्याकरता पूजनीय आहे. त्यांचं म्हणणं होतं आपण शंकराचार्यांची माफी मागावी, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं. तुम्ही शंकराचार्यांची माफी मागितली होती तरी ते उठले, असं का झालं? त्यांच्याकडे मुद्दे नव्हते म्हणून त्यांनी हा इश्यू उचलला. तर दंडी स्वामी आपला परिचय देत होते की कोणत्या साली कोणत्या मठातून ते दीक्षित आहे. तर त्यांनी द्वारकापीठ आणि जगद्गुरू स्वरूपानंदजी सरस्वती यांचं नाव घेतलं आणि नाशिकचे कोणी महात्मा होते त्यांनी त्यांना सांगितलं की काँग्रेसही आहे तुमचे शंकराचार्य. तर ते दंडी स्वामींना राग आला, त्यांनी त्यांना सांगितलं माफी मागा. याच्यावरती एवढा मोठा वाद झाला. महंत सुधीरदास यांनी माफी मागावी अशी मागणी इतर संत महंतांनी सुद्धा उचलून धरली आहे. आपण त्यांच्याशी एकदा बोलण्याचा प्रयत्न करूया. महाराज नेमकं काय झालं होतं? महाराज नेमकं काय झालं होतं? पंपा क्षेत्र किष्किंधा ही हनुमान जन्मभूमि है. तो यहाँ कोई चर्चा का कोई तथ्य नहीं था. यहाँ चाहिए था जो यहाँ के जो भी दो चार विद्वान अच्छे हैं उनके नाम दे दिए जाते जो केवल अमुक अमुक ही बोलेंगे, सब हल्ला गुल्ला नहीं करेंगे. और यहाँ तो इतना हो गया कि एक सन्यासी के साथ में हाथ भी उठा दिया गया, उनके गुरुजी का भी अपमान कर दिया गया. तुम ताम भागो सब, वो तो अच्छा नहीं लगा. धर्मशास्त्र अर्थ परिषदेतला गदारोळ उपस्थितांना रुचलेला नाही. उन्होंने केवल शास्त्र चर्चा कर रहे थे. शास्त्र चर्चा करते 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 उन्होंने हाथ छोड़ने की कोशिश की. ऐसा नहीं करना था. उन्होंने जब शंकराचार्य जी का परिचय देने लगे अपने गुरुजी का, तो उन्होंने बोला कांग्रेस ही है, ऐसा कहना था उनको. उनके गुरु के बारे में कहा कभी? उनको ऐसा नहीं कहना था, क्योंकि शंकराचार्य शिव का साक्षात है. शंकराचार्य भवन शंकराचार्य रूपा. आप जगद्गुरु जी से क्षमा मांगे. जगद्गुरू शंकराचार्यांच्या विषयावरून सुरू झालेल्या गदारोळातच ही धर्मशास्त्रार्थ परिषद आवर्ती घ्यावी लागली. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. हनुमानाच्या जन्मस्थळावरून सुरू झालेला वाद सोडवण्यासाठी नाशिकमधल्या महंत अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी काहीसा पुढाकार घेतला. मात्र चर्चेच्या दरम्यान झालेल्या या हमरीतुमरीमुळे या परिषदेला काहीसं गालबोट लागलं. याविषयी महंत अनिकेत शास्त्री देशपांडेंशी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी साधलेला हा संवाद ऐकूया. महाराज, आपण या सगळ्या सभेचं आयोजन केलं होतं, आता हा गोंधळ झाला, काय कारण? दंडी स्वामी सर्व नाशिक त्र्यंबकच्या विद्वानांनी त्यांना त्यांचा परिचय मागितला. तर दंडी स्वामी आपला परिचय देत होते की कोणत्या साली कोणत्या मठातून ते दीक्षित आहे. तर त्यांनी द्वारकापीठ आणि जगद्गुरू स्वरूपानंदजी सरस्वती यांचं नाव घेतलं आणि नाशिकचे कोणी महात्मा होते त्यांनी त्यांना सांगितलं की काँग्रेसही आहे तुमचे शंकराचार्य. तर ते दंडी स्वामींना राग आला, त्यांनी त्यांना सांगितलं माफी मागा. याच्यावरती एवढा मोठा वाद झाला. मात्र याच्यामध्ये हाणामारीपर्यंत हा वाद गेलेला आहे. त्यांनी माईक उचलून त्यांच्यापर्यंत उगारलेला आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? दुर्दैवी प्रकार आहे, दुर्दैवी प्रकार आहे. असं नाही व्हायला पाहिजे. मात्र आता ही धर्म परिषदेचं पुढे काय होणार? सध्या स्थगित. आपण बघतोय ज्यांनी या धर्म परिषदेचं आयोजन केलं होतं त्यांनी ही धर्म परिषद आता रद्द झाल्याचं सांगितलेलं आहे. आपण बघितलंय आता महाराजांना वेगवेगळे हे साधू पुजारी जे आहेत त्यांना घेऊन नेलं जात आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये या सर्व साधू महंतांना बाहेर नेलं जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे. आपण सुरुवातीपासूनच या धर्मसभेत गोंधळ होईल अशा प्रकारचं वातावरण सुरुवातीपासूनच होतं आणि तीच परिस्थिती जी आहे ती नंतर उद्भवलेली आहे. आता सुद्धा पुन्हा एकदा मी या सर्व ठिकाणचे दृश्य आपल्याला दाखवतो. पोलीस जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे. पोलिसांकडनं सर्व पुजाऱ्यांना आणि महंतांना या ठिकाणून घेऊन नेलं जात आहे. शास्त्रार्थ धर्म परिषदेसाठी अयोध्येहून आलेले महंत गंगाधर पाठक यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी महंत गंगाधर पाठक यांच्याशी साधलेला हा संवाद ऐकूया. यहाँ से निकल गए, शंकराचार्य का अपमान हुआ, उनका ये कहना था. ये कहाँ से शुरू हुआ? कांग्रेस का नाम लिया गया, क्या हुआ था? नहीं, उसमें एक वो सब जो सामने में सज्जन लोग थे, सभी विद्वान थे, उन्होंने स्वामी गोविंदानंद जी से पूछा कि आप अपना परिचय दें, आपकी गुरु परंपरा क्या है. तो मैंने निवेदन किया कि आप 5 मिनट का समय लें. तो उन्होंने अपना परिचय देना प्रारंभ किया. तो स्वामी श्री स्वरूपानंद जी महाराज इनके गुरु जी हैं, उनसे इन्होंने दीक्षा ली है.
तो स्वाभाविक है थोड़ा उनके प्रति, गुरु के प्रति, माँ पिता के प्रति अपमान का शब्द अच्छा नहीं लगे। मैंने तो भाई साहब से जो यहाँ पर थे विद्वान, मैंने उनसे निवेदन किया, प्रार्थना की कि ऐसे भी आपसे अवस्था में भी बड़े हैं, पद में भी बड़े हैं, आप माफी मांग लीजिए, बात को हटाइए। परंतु उन्हें भी अच्छा नहीं लगा। तो अब मैं क्या करूं, यदि उनकी ओर से मुझे माफी मांगने से काम चलेगा तो मैं मांगता हूं माफी, और क्या करूं। मगर अभी ये धर्म सभा यहाँ पे ही खत्म हो गई या ये रद्द की गई? सभा तो 12 साल के लिए इनकी चालू है, ये 12 साल की रथ यात्रा चल रही है इनकी। धर्म सभा अभी तुरंत समाप्त होने वाले थोड़े ही है, ये 12 वर्षों तक चलेगी। और यह निश्चित है कि जब आप एक निष्पक्ष भावना लेकर के नहीं आएंगे तो निर्णय तो हो नहीं पाएगा ना। आपके अंदर में यह रहेगा कि जो मैं कहता हूं वही सत्य हो, मेरे अंदर में रहेगा कि मैं जो कहता हूं वही सत्य हो, तो इसमें तो विवाद ही बढ़ता रहेगा, विवाद शांत थोड़े ही होगा, नहीं होगा। आपण बघतोय की हा विवाद जो आहे तो मिटण्याची शक्यता जी आहे ती कमी आहे, अशा प्रकारची मागणी म्हणणं जे आहे ते पाठकजींचं आहे। ते अयोध्येवरून या ठिकाणी आले, ते या धर्मसभेसाठी विशेषतः त्यांच्याकडे वेगळे प्रमाण आहे। या धर्मसभेचा शेवटचा निकाल खरं तर हे पाठक महंत जे आहेत ते देणार होते, मात्र ही या धर्मसभेचा शेवट होण्यापूर्वी किंवा हा कार्यक्रम संपण्यापूर्वीच या ठिकाणी दोन महंत जे आहे आपापसात भिडलेले आहेत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर विशेष। खरं तर शास्त्रार्थ धर्म परिषदेमध्ये संत महंतांमध्ये शांतपणे चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र या परिषदेत त्याच्या अगदी उलट घडलं। संत महंत एकमेकांच्या अंगावर धावून गेले। ही हमरी तुमरी होण्यापूर्वी सुरुवातीचा काही काळ अगदी शांतपणे चर्चा सुद्धा झाली। पाहूया कोणकोणत्या मुद्द्यावर ही चर्चा झाली आणि कोणत्या मुद्द्यांवरती नेमके आक्षेप घेण्यात आले होते। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस। गेल्या काही दिवसांपासून रामभक्त हनुमानाच्या जन्मस्थळावरून नवा वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे। किष्किंधा हनुमंत जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे गोविंदानंद सरस्वती स्वामी यांनी या वादाला तोंड फोडलंय। हनुमानाच्या जन्मस्थानाविषयी केवळ कर्नाटकमधून दावा करण्यात आलाय असं नाही, तर गुजरात, झारखंड, बिहारमध्येही हनुमानाचं जन्मस्थान असल्याचा दावा करण्यात आलाय। या वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ही शास्त्रार्थ धर्म परिषद बोलवण्यात आली होती। या परिषदेत देशभरातील काही संत महंतांनी हजेरी लावली होती। वेदोच्चारणानं या परिषदेला सुरुवात करण्यात आली। हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी पर्वतावर झाल्याचे विविध दाखले महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी यावेळी दिले, तर गोविंदानंद सरस्वती यांनी त्याला विरोध करत हनुमानाचा जन्म कर्नाटकातल्या किष्किंधामध्ये झाला असल्याचं सांगितलं। जाकर सभी देवताओं से निवेदन किया करते हैं कि हर एक देवता अपने अंश से भूलोक में जाने के लिए तैयार रहिए। मरुतः औरस पुत्रः, ये उसमें प्रमाण मिलता है। मम मतम वाल्मीकि रामायणमेव परम प्रमाणम। पुराणं वा इतिहासं वा तत्र उभयोर्मध्ये किञ्चित् व्यत्यासम् आगच्छति चेत् स्मृतिः श्रुतिरेव गरीयसी। अत्रापि इतिहासमेव प्रमाणं तत् धिया अग्रे गन्तव्यम्। अहं रामायणग्रन्थं पुरस्तात् स्थापयामि, निरूपयामि हनुमतः जन्म किष्किंधा मध्ये अभूत इति। या वादावर चर्चा करण्यासाठी वाल्मिकी रामायण आणि आनंद रामायण तसंच शिव महापुराण यांचा आधार घेतला जावा असं नाशिकमधील संत महंतांनी सांगितलं, तर गोविंदानंद सरस्वती यांनी केवळ वाल्मिकी रामायण आणि आनंद रामायण महत्त्वाचं असल्याचं म्हटलं। तीनों बातें जब इकट्ठा होती है तब उसको प्रमाणित कहा जाता है। केवल हम यदि ऐसे ही करके बैठेंगे कि वाल्मीकि रामायण में ये लिखा है और वाल्मीकि रामायण का ही हमें मान्य है और अन्य रामायणों का या अन्य पुराणों का हमें मान्य नहीं, तो ये शास्त्र चर्चा आगे चलेगी ही नहीं। ये सबसे पहली बात है। पक्षम रखने की समय स्पष्टता बोलना चाहिए, कौन सा ग्रंथ है, ग्रंथकर्ता नाम है, ये ग्रंथ हमारे लिए प्रमाण, आगे जाना चाहिए। ठीक।
मन्नी। हमारे लिए प्रमाण है वाल्मीकि महर्षि, परंतु- वाल्मीकि हम बोल देते हैं वाल्मीकि महर्षि से लिखा हुआ ग्रंथ और मूल रामायण वो भी वाल्मीकि से लिखा हुआ ग्रंथ, मूल रामायण के साथ आनंद रामायण भी। हनुमानाच्या जन्म ठिकाणाविषयी अनेक दावे केले जात असल्याचं अयोध्येहून आलेले महंत गंगाधर पाठक यांनी यावेळी सांगितलं। तर हनुमानाचा जन्म अंजनेरीत झाला नाही असा कुठे उल्लेख आहे का, असा प्रश्न नाशिकमधील संत महंतांनी केला। स्वरूपानंद जी शंकराचार्य जी हो या अपने विधुशेखर जी हो, इन्होंने ऐसा तो लिख के नहीं दिया है ना कि अंजनेरी में हनुमान जी का जन्म स्थान नहीं है, ऐसा तो लिख के नहीं दिया है ना। कम से कम 20-22 स्थानों के बारे में हम लोगों को जानकारी है जो यहाँ पर बताते हैं कि यह हनुमान जी की जन्मभूमि है। किसी को यह भी नहीं कहा जा सकता है कि आप एकदम गलत ही बोलते हो, क्योंकि उनके पास में उनका तथ्य होगा, उनकी एक परंपरा उसमें बनी होगी। अच्छा, पुराणों की ऐसी चर्चा है जो हम लोगों ने खूब देखे हैं, खूब उल्टे हैं, बहुत अधिक। तो पुराणों में तो वैविध्य मिलता ही है, अनेक प्रकार की चर्चाएं मिलती हैं। या शास्त्रार्थ परिषदेत हनुमानाच्या जन्मस्थानाविषयी विविध दाखले देण्यात आले, तसंच दावे प्रतिदावेही करण्यात आले। त्यासाठी ब्रह्मांड पुराणापासून नारदीय पुराणापर्यंतचा आधार घेण्यात आला। की एव मुक्ता ततस्तुष्टा जननी ते महाकपे गुहायां त्वां महाबाहो प्रजज्ञे प्लव गर्षभम महाचैत्री पूर्णिमायां समुत्पन्ना अंजनी सुतः। यह पांचों प्रमाण वाल्मीकि रामायण के तहत है। पराशर संहिता 2 खंडों में है, तो वो वहाँ के रचे हुए हैं, अपने उनके रचे हुए हैं। तो वहाँ भी जब आप देखेंगे बारीकी से 2-3 अध्यायों में चर्चा है, तो अंजना ने तप किया है, बस इतना ही तक लिखा हुआ है। हनुमान जी को वहाँ पर जन्म दिया यह नहीं लिखा हुआ है। सब देखे ही होंगे ना। ब्रह्मांड पुराण की भी जो चर्चा आती है, स्कंद पुराण में चर्चा है, नारदीय पुराण में है। हनुमानाचा जन्म नाशिकच्या अंजनेरीत झाला असल्याच्या दाव्यावर नाशिकमधील संत महंत ठाम होते, तर गोविंदानंद स्वामी आणि महंत गंगाधर पाठक यांना तो दावा मान्य नव्हता। युगानुयुग हम आते रहे, हम तो यहाँ रहेंगे फिर 100-200 साल 300 साल। इस चर्चा के लिए हम ही हिंदुओं में भ्रम पैदा कर रहे हैं, हम ही भ्रम पैदा करने वाले हैं। आप किष्किंधा को हनुमान जन्म स्थान मानो, हम अंजनेरी को मानेंगे, इसमें हमें आपत्ति क्या है? आपत्ति है कल्प भेदता तो मानना पड़ेगा, नहीं तो निश्चित है कि वो सारे के सारे पुराण भी मिथ्या तो हम कह नहीं सकते हैं। यह भी तो साहस कहां होगा, व्यास वाक्य को गलत नहीं बता सकते हैं। परंतु मेरी दृष्टि में व्यास जी ने अंजना आदि के तप का स्थान तो बताया है, और अभी मैं देखूंगा आप बता रहे हैं, परंतु अमुक स्थान में जन्म हुआ है यह स्पष्ट रूप से पुराणों में चर्चा अभी तक मिली नहीं है। या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूने विविध पुरावे सादर करण्यात आले, मात्र त्यावर एकमत होऊ शकलं नाही। या चर्चेत काही वादाचे प्रसंगही घडले। कोई बोलेगा नहीं, अभी हाँ, तो खाली यही- प्रमाण यही दिखा मैं दो। बता रहा हूँ। आप बात- आप मत बोलिए, बोलो, आप दिखाओ महाराज। मत बोलिए, आप हड़बड़ा जाते हैं। आपने सबके लिए सवाल आप किया है ना, मुझे तो भी आप ही पहचान बोलो नहीं आगे। सकते थे। आप जैसे कम से कम 200 स्टेपनी हमारे काम करते हैं। साल में कम से कम 10 ठीक जगह है। होते हैं जो 500 पंडित 200-400 रखते हैं, और आप हमारा अपमान कर नहीं, रहे हैं। नहीं, आप हमसे छोटे भी हैं। आप हनुमानाच्या जन्मस्थानावरून चर्चा सुरू असतानाच वादाची ठिणगी पडली आणि चर्चेला वेगळं वळण लागलं। त्यामुळे कोणत्याही निष्कर्षाशिवाय ही चर्चा स्थगित करण्याचा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला। लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक। हनुमानाचं जन्मस्थळ नेमकं कुठलं या मुद्द्यावरून जो वाद निर्माण झाला, त्या वादाचं उत्तर शोधण्यासाठी म्हणून पुराणाचं उत्खनन सुरू झालं। दावे प्रतिदावे केले गेले। या दाव्या प्रतिदाव्यांमध्ये प्रत्येक जण आपल्या दाव्यावरती ठाम होता, पण हे सगळं सुरू असताना जो वाद निर्माण झाला, त्या वादातून मात्र मूळ प्रश्नाचं उत्तर काही मिळू शकलेलं नाहीये। आज प्रत्येकाच्या श्रद्धा आहेत, त्या श्रद्धांना सोबत घेऊन आपण आपापल्या पद्धतीने पुढे जावं, हाही निष्कर्ष त्याच्यातून समोर आला। पण शेवटी मुद्द्याची लढाई गुद्द्यावर आली आणि मुद्दा मात्र मागे राहिला, हे या चर्चेतलं दुर्दैव म्हणावं लागेल। आज या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।